Good morning, one and all. Welcome to my channel that is More English. And today I'm with you to discuss one of the important lessons, which is a very motivational lessons regarding writer's own life. Okay, we are going to discuss so many things regarding the writer and his travel or journey, we can say, very soon. But those who have not subscribed my channel, please subscribe that and like my videos and share to the needy students. Well, Achyut Godbole is the writer. See, well known, prolific, and actually he is well known for his writing in Marathi and English. Basically he is a techno savvy person, or he is the person who has taken the education from IIT. So he is IITian. One of the very important things is this that मला थोडंसं डिस्कस करायचं आहे लेखकाबद्दल, पण त्याच्या आधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करून घ्या. ओके, आज आपण अच्युत गोडबोले या एका अत्यंत विद्वान माणसाबद्दल आणि त्यांच्या लाईफबद्दल एका लेसनच्या माध्यमातून शिकायचं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अच्युत गोडबोले यांचा सहवास मला एक पूर्ण दिवस सकाळी 7:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मी या माणसाच्या कंपनीमध्ये काढलेला आहे. आणि मला फार आनंद वाटतो की मी थोडंसं या माणसाबद्दल जवळून अभ्यासू शकलो. या माणसाला इतका टॅलेंटेड माणूस जगात असू शकतो, माझा भरोसा बसत नाही आत्तासुद्धा. इवन तुम्ही जर त्यांना जवळून बघितलं, त्यांच्याशी बोललात किंवा तुम्ही त्यांचं ऐकलं वाचलात, इतकी पुस्तकं ह्या माणसाने लिहिलेली आहेत. हे जर तुम्ही बघत गेलात तर ह्या माणसाला व्हर्सटाईल हा एकच वर्ड मला वाटतं की सुटेबल आहे. ओके, ह्यांच्याबद्दलचा आमची एक इंग्रजी शिक्षकांची एक संघटना आहे कोल्हापूरमध्ये, ज्युनियर इंग्लिश टीचर्स असोसिएशन, जेटा नावाची संघटना आहे. त्या त्यांच्या एका 2 ऑक्टोबरला आम्ही फंक्शन घेतो. त्या फंक्शनला ह्या अच्युत गोडबोलेंना आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं आणि त्यांची देखभालीची व्यवस्था सगळी माझ्याकडे होती. त्यामुळे मला संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवता आला. त्यांचं वेगवेगळ्या विषयावरचं ज्ञान मला समजून घेता आलं. रादर तो माणूस एका दिवसात समजणारा नाही आहे. अधिक समजून घ्यायचं असेल तर आपण त्यांचा एक लेसन बघायचं आहे. द नेम ऑफ द लेसन इज व्हायजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. व्हायज ज्याला आपण ट्रॅव्हल, एस्पेशली ट्रॅव्हल इन द वॉटर, ज्याला प्रवास म्हणतो. तर व्हायजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, एक्सलन्स उत्कृष्टता, उत्कृष्टतेकडे वाटचाल म्हणूया किंवा उत्कृष्टतेकडे प्रवास. म्हणजे एका सामान्य घरातला माणूस काय करू शकतो जर ठरवलं तर थोडक्यात आढावा आपण ह्या लेसनमध्ये बघायचा आहे. ओके, टुवर्ड्स व्हायजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. आय एम गोइंग टू जस्ट रीड द लाईन्स अँड गिव्ह यू इफ पॉसिबल wherever it is possible. At that time I am giving you Marathi translation. Okay, so let's turn our attention towards page number 78. Yes, Voyaging Towards Excellence. It is a picture of a writer's own life. So it is a subjective writing, it is biographical writing. What is this? We'll see. See the introductory paragraph. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table, or a gas stove, leave alone an air conditioner or a car. म्हणजे लेखक असं म्हणतोय की माझं बालपण हे अगदी साध्या वातावरणात गेलं. आमचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं. साधारण 300 चौरस फुटाचं त्यांचं घर होतं. या घरामध्ये एअर कंडिशनर किंवा कार मोटर सोडून द्या, पण साधा पंखा, फ्रीज, गिझर, डायनिंग टेबल किंवा गॅस स्टोव्ह सारख्या मूलभूत सुविधा त्या घरामध्ये त्यांच्या नव्हत्या. इट वॉज, ह्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की अत्यंत मिडल क्लास फॅमिलीमधून हा मुलगा येतोय. इट वॉज ओनली व्हेन आय एंटर्ड द कॉलेज
that I got a watch and we got a dining table and a gas stove at home. Nevertheless, culturally, I had a rich childhood. Poets like Vinda Karandikar, Mangesh Padgaonkar, and Vasant Bapat used to visit our home, and for how hours I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. खरं तर मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला घड्याळ मिळालं. आमच्या घरी डायनिंग टेबल तेव्हा आलं आणि गॅस स्टोव्ह सुद्धा हा लेखक कॉलेजमध्ये गेला तेव्हा आला होता. आणि असं जरी असलं तरी सुद्धा लेखक असं म्हणतो की सांस्कृतिकदृष्ट्या माझं बालपण अत्यंत समृद्ध होतं. कारण आमच्या घरी लेखक असं म्हणतो आमच्या घरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांसारखे कवी आमच्या घरी येत असायचे. मराठी, इंग्रजी कविता आणि साहित्याविषयी त्यांची जी चर्चा असायची ती तासन तास मला ऐकायला मिळायची. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. म्हणजे ते नेहमी कुणाकुणाबद्दल बोलायचे बघा त्या चर्चेमध्ये. केशवसूत, मर्डेकर, बासी मर्डेकर तुम्हाला माहिती असतील, शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर प्रसिद्ध इंग्रजी नाटककार, चार्ल्स डिकन्स आणि थॉमस हार्डी. ह्या थॉमस हार्डींबद्दल ते बोलत असायचे. म्हणजे त्या चर्चेचे विषय हे असायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन इन डेप्थ बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. वी ऑल्सो वेआर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी and Pandit Jaisraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. मला त्यांच्या चर्चा सखोलपणे समजत नसायच्या परंतु मी खूप भारावून जात असे असं लेखक म्हणतोय. आणखी एका बाबतीत आम्ही भाग्यवान होतो लेखकाचं म्हणणं आहे आणि ते म्हणजे कुमार गंधर्व, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज ही जी मंडळी आहे ती मंडळी आमच्या घरी त्यावेळी भेट देत असायची. आणि अगदी रात्री अपरात उशिरापर्यंत कधी कधी तरी पहाटेपर्यंत ह्या त्यांच्या ज्या भारतीय संगीताबद्दलच्या चर्चा आहेत त्या चर्चा ते करत असायचे. म्हणजे आपल्याला लक्षात येते की एक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या माणसाचं जी जडणघडण आहे, बालपण जे आहे ते कुणाच्या सानिध्यात, कुणाच्या डिस्कशन, कुणाची चर्चा ऐकून होते. यावरून आपण थोडं लक्षात घ्यायला हरकत नाही की अशा माणसाचं भविष्य काय असू शकतं. ओके, दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि यामुळंच लेखक असं म्हणतो की मी शाळेत असतानाच साहित्य आणि संगीत या विषयाची माझी आवड अशा प्रकारे विकसित झाली. मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगतो इथं की या माणसाला संगीत या विषयाची काय आवड होती, काय ज्ञान होतं हे मला प्रत्यक्ष माझ्या गाडीमधून त्यांना मी रेल्वे स्टेशनला घेऊन जात होतो. रेल्वे रात्रीच्या वेळेला महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला जाणार होते आणि मी ड्राईव्ह करत होतो आणि गाडीमध्ये ऑडिओ होता चालू. एक हिंदीमधलं गाणं, हिंदी सिनेमातलं, जुन्या सिनेमातलं गाणं तिथं लागलं होतं गाडीमध्ये. आणि पटकन त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही मला सांगा ह्या गाण्यातला राग कोणता आहे म्हणून. तर मला वाटतं की आमच्यासारखा माणूस वैताग राग ह्याच्याशिवाय काही फार बोलणार नाही. पण त्यांनी सांगायला सुरुवात केली की ह्या गाण्याची हिस्ट्री अशी आहे आणि हे गाणं या रागावर बेतलेलं आहे. म्हणजे इतका म्हणजे IITN असलेला माणूस संगीताबद्दल, संगीत क्षेत्राबद्दल इतकं जाणतो म्हटल्यानंतर आम्ही ॲक्च्युली आय वॉज इम्प्रेस्ड ॲट दॅट टाईम. खरं तर हे उपजत होतं त्यांच्याकडे. ओके, तर शाळेत असल्यापासून त्यांना संगीत आणि साहित्याची आवड निर्माण झालेली होती. आय डिड नॉट, पुढे असं म्हणतात ते, आय डिड नॉट इव्हन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. किती मोठेपणा आहे माणसाचा बघा. ते म्हणतात की मी आता एवढा मोठा झालो तरी सुद्धा मला संगीत या विषयाचं व्याकरण मला तेव्हाही कळत नव्हतं आणि आत्ताही समजत नाही. बट आय बिगॅन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स देन. पण तेव्हापासूनच मी संगीत या विषयावरती प्रचंड प्रेम करायला लागलो आणि मी स्वतः त्याचा विटनेस आहे की या माणसाला संगीत या विषयाचं किती ज्ञान होतं आहे, प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा. बऱ्याच वेळा आमच्या घरी
संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला हे चर्चेचे विषय असायचे. आय वॉज लिसन टू द डिस्कशन्स अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकेल एंजेलो एक्सेट्रा. त्यावेळेला मला व्हॅन गॉज, मोझार्ट अँड मायकेल एंजेलो यांच्याबद्दलच्या चर्चाही मला ऐकायला मिळत असायच्या. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives than science or technology. खरं तर भोवतालच्या या सगळ्या कलासक्त वातावरणामध्ये वाढल्यामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञाना इतकंच ह्या सर्व कलांचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे, यावर माझा तेव्हा आणि आत्ता सुद्धा ठाम भरोसा आहे असं ते म्हणतात. म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी असायला पाहिजे, शिवाय आर्ट्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ असं त्यांना म्हणायचं आहे. इक्वल इम्पॉर्टन्स आहे. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस our lives and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. म्हणजे आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे, हे मी लहानपणापासून शिकलो. पैसा तो आवश्यक असतो, नाही असं नाही आहे, परंतु आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य आपलं समृद्ध करणारं जे काय असेल तर ते, किंवा आपल्या आयुष्याच्या अस्तित्वाला अर्थ देणारं जे काय असेल तर ते म्हणजे कला, संगीत आणि साहित्य. म्हणजे आपण कला, संगीत आणि साहित्य हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नाही आहे ते म्हणतात की मला विज्ञान किंवा गणित आवडत नव्हतं. इन फॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. हाऊएव्हर आय डिड नॉट स्टडी them only for scoring maximum marks in the examinations. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. तर मात्र त्यावेळी मला हे विषय फार आवडत होते. खरं मॅथमॅटिक्स आणि सायन्स केवळ परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे, चांगले गुण मिळवायचे म्हणून मी त्यांचा अभ्यास केला नाही, तर या विषयांचा इतर कोणत्याही विषयाचं उपजत जे सौंदर्य आहे ते जाणून घेण्यासाठी मी अभ्यास करत असायचो. म्हणजे जसं कला, संगीत, साहित्य हे जितकं महत्त्वाचं आहे, तसंच लेखक असं म्हणतो की गणित आणि विज्ञान हे सुद्धा मी त्या विषयाचं जे सौंदर्य आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स वृक्ष वाटणारा, आमच्यासारख्या माणसाला वृक्ष वाटणारा विषय आहे, तरीसुद्धा त्याच्यातलं सौंदर्य शोधायचं काम ह्या माणसाने त्यांच्या अभ्यासातून केलेलं बघायला मिळतं. I found Newton's law of motion beautiful and Pythagoras theorem elegant. तर त्या वेळेला मला न्यूटनचं लॉ ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, तर त्यातला लॉ ऑफ मोशन असं लेखक असं म्हणतात की मला सुंदर वाटतो. तर दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की पायथागोरसचे सिद्धांत जे आहेत ते आकर्षक वाटतात. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in 7th standard. Not to show off, but just because I used to get involved in solving them. म्हणजे लेखक असं म्हणतोय की 7वीत असताना मी 9वीच्या वर्गाचं 9वीतले जे आहेत भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्रश्न आहेत ते सोडवायला मी घेतले होते. मला अतिशय आवडत असायचे. हे काय दिखावा करायचा किंवा प्रौढी मिरवायची म्हणून नाही, पण ते सोडवण्यात मी खरोखर गुंतून जात असायचो. म्हणजे 9th स्टँडर्डचे प्रॉब्लेम्स हा मुलगा शाळेत असताना 7th स्टँडर्डला असतानाच तो सोडवत होता. आय यूज टू लव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड्स ऑफ सॉल्विंग देम. म्हणजे प्रश्न सोडवायला मला आवडायचं, पण त्याहून जास्त ती प्रश्न सोडवण्याची सर्वात आकर्षक पद्धत शोधून काढायला मला फार मजा येत असायची. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्यांना आवडत होतंच, पण त्यापेक्षा प्रॉब्लेम कुठल्या पद्धतीने मी सोडवलं ती पद्धत शोधून काढायची, हे त्यांचा इंटरेस्टचा एरिया आपल्याला बघायला मिळतो. ओके, ऑब्वियसली दीज प्रॉब्लेम्स वर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम, बट आय एन्जॉयड the whole process.
अर्थात हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न काय अभ्यासक्रमाचा भाग नसायचे माझ्या, तरी सुद्धा मी त्या संपूर्ण प्रक्रियेचा जे काही सॉल्विंग प्रोसेस असते ना त्याचा ते आनंद घेत होते, मजा घेत होते. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance, that is JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. म्हणजे गुण किंवा परीक्षेकडे पाहण्याचा जो पलीकडे पाहण्याचा म्हणजे मार्कांच्या किंवा एक्झामच्या पलीकडे पाहण्याच्या आणि कोणत्याही आव्हानात्मक प्रश्नांचं निराकरण करण्याचा जो आनंद होता, तो आनंद मिळवण्याच्या स्वभावामुळे लेखक असं म्हणतोय की मला समस्या निराकरण करण्याची एक माझी टेंडन्सी तयार झाली, वृत्ती झाली तयार, आणि ती जोपासण्यास खूप मदत झाली. याचा फायदा त्यांना कुठं झाला तर ते त्या काळात IIT साठी JEE ह्या नावाची परीक्षा, आता सुद्धा जेई ॲडव्हान्स, नीट यासारखे एक्झाम घेतले जातात. तर तेव्हा इन दोज डेज ते असं म्हणतात की मला IIT प्रवेश परीक्षेसाठी या समस्या निवारण करण्याच्या वृत्तीचा फायदा झाला. आणि ही परीक्षा अर्थात JEE किंवा या नीट सारख्या परीक्षा असतात या पूर्णपणे आपली समस्या सोडवण्याची क्षमता जी आहे ती क्षमता आणि केवळ तार्किक नाही तर जलद आणि अतिशय वेगाने विचार करण्याच्या क्षमतेवर आधारित असते. म्हणजे तुम्ही किती फास्ट विचार करता ते तुम्हाला तिथं एक्झाममध्ये सांगायचं असतं. ओके, आय स्कोर्ड 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल द एक्झामिनेशन दॅट आय अपियर्ड फॉर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT, bearing only a few times. लेखक काय म्हणतो बघा की इयत्ता पहिलीपासून ते IIT पर्यंत काही अपवाद जर वगळले तर जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये, सगळ्या इयत्तांच्या परीक्षांमध्ये गणितामध्ये 100 गुण मिळवलेत. 100% गुण या मुलांनी त्यावेळी मिळवलेले होते. आय स्टूड 16th इन द SSC बोर्ड ॲट दॅट टाइम. दिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर. म्हणजे जेव्हा लेखक 10वीला SSC एक्झामिनेशनला बसले होते ना त्यावेळेला ही परीक्षा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक परीक्षा घेतली जायची. आता कसं SSC बोर्ड विभागले गेले, जसं पुणे बोर्ड वेगळं, मुंबई बोर्ड वेगळं, कोल्हापूर बोर्ड वेगळं, कोकण बोर्ड वेगळं आहे, लातूरला बोर्ड वेगळं आहे, नागपूरला बोर्ड आहे, औरंगाबादला बोर्ड आहे. तर हे वेगवेगळे बोर्ड्स आहेत. त्यावेळी एकच बोर्ड होतं. ते लेखक असं म्हणतो की त्यावेळी नागपूरसह जी महाराष्ट्रात जी SSCची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये लेखकाचा क्रमांक 16वा होता एक्झाममध्ये. And I stood first in the university in all subjects put together. म्हणजे ज्यावेळी ही परीक्षा आणि सगळ्याच्या विषयात विद्यापीठात, खूप महत्त्वाचं म्हणजे काय, विद्यापीठात यांनी सगळ्या विषयात प्रथम क्रमांक मिळवला होता त्या काळामध्ये. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. म्हणजे त्यावेळी सर्व विषयात विद्यापीठात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला हे बरोबर आहे. पण त्या काळात जर तुम्ही विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आला असेल तुमचा, तर तुम्हाला प्रवेश परीक्षेशिवाय म्हणजे JEE शिवाय IIT मध्ये प्रवेश मिळू शकतो असं त्या काळी मला कुणी सांगितलं नाही, असं लेखक म्हणतो. की परत तुला एकदा JEE साठी बसावं लागतं असं कोणी गरज नाही त्याची, असं कोणी सांगितलं नाही. परंतु सोलापुरातील कुणीही मला त्याबद्दल सांगितलं नाही असं लेखक म्हणतो. कारण सोलापुरातील कोणालाच या नियमाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे मी प्रवेश परीक्षेला बसलो आणि त्यात सुद्धा उत्तम रँक मिळवली. म्हणजे JEEला बसायची गरज नसताना केवळ माहिती नसल्यामुळे या विद्यार्थ्याला त्या काळात JEEला बसावं लागलं आणि त्यात ते उत्तम रँकनी पास झाल्याने IITला प्रवेश त्यांनी मिळवला. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, बट माय जॉब वॉज
शॉर्ट लिव्ड. या आय आय टीमध्ये प्रवेश घेताना मी फार आनंदात होतो, खुश होतो, पण माझा तो आनंद फार काळ टिकला नाही. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 story. मुंबई हाऊएव्हर वॉज फुल ऑफ स्कायक्रेपर्स. सोलापुरात मी 3 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारत त्या काळी पाहिली नव्हती. मुंबईत मात्र स्काय क्रेपर्स म्हणजे गगनचुंबी इमारती, उंचच्या उंच इमारती, स्काय क्रेपरची गर्दी होती, इमारतींची गर्दी होती. ॲट IIT most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. या IIT मध्ये असं होतं की बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक हे इंग्रजीमध्ये बोलत असायचे आणि लेखक असं म्हणतो की माझं इंग्रजी त्या काळात फार वाईट होतं, इतकंसं चांगलं नव्हतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी, म्हणजे माझं सगळं शिक्षण हे मराठीत झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पथेटिक, म्हणजे माझी इंग्रजी ही बोली जी होती ना ती खूप दयनीय होती, वाईट होती, इतकी चांगली होती. नॉट ओनली डीड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी बट माय प्रोनाउन्सिएशन also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. म्हणजे माझं इंग्रजी त्या काळी फार चांगलं नव्हतं. माझी बोली जी होती ती इंग्रजीतली बोली म्हणजे ज्याला म्हणतो आपण स्पोकन फॉर्म ऑफ इंग्लिश, तो फारसा चांगला नव्हता. माझी व्होकॅबलरी जी म्हणतो आपण वर्ड्स ते तोकडे होते, व्होकॅबलरी कमी होती, छोटी होती, परंतु माझे उच्चार देखील भयंकर होते इंग्रजीमधले आणि माझी इंग्रजीतली वाक्यरचना तर अगदी विचित्र होती. या सगळ्यामुळे मला एकूणच मुंबई आणि विशेषतः आय आय टीमध्ये एकटं वाटत होतं, भीतीदायक वाटत होतं आणि मला स्वतःविषयी एक न्यूनगंड तयार झालेला होता आणि IIT आणि मुंबईपासून दूर पळून जावं असं वाटत होतं. त्याने एक एक्सपिरियन्स शेअर केला आहे की आपल्याला इंग्रजी वरती आपला कमांड नव्हता आणि त्याच्यामुळे आपल्याला IIT नको वाटत होतं. पुढे काय म्हणतात बघू. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी when a senior guy came and sat on the chair adjacent to me. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or eloquent English. He was a bit arrogant and wanted to pull my leg. एके दिवशी मी हॉस्टेलच्या मेसच्या टेबलजवळ चहा पित बसलो होतो तेव्हा एक सिनियर मुलगा माझ्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला. तो बऱ्यापैकी सफाईदार इंग्रजी निदान बोलीभाषेतलं प्रचलित इंग्रजी जे म्हणतो आपण ते चांगलं होतं त्याचं. साधारण तो कॉन्व्हेंटमध्ये शिकला असावा. तो जरा गर्विष्ठ वाटत होता त्या आणि माझी मस्करी करू पाहत होता. तो माझ्याशी संभाषण करू लागला होता. शी ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड pointing out errors in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away after insulting me. म्हणजे तो माझ्याशी संभाषण करू लागला होता आणि जवळपास प्रत्येक वाक्यात तो मी जे वाक्य बोलत असायचो लेखक म्हणतो की त्या वाक्यात तो चुका काढायला लागला होता. साधारण 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो तिथून निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड and upset. As it is, I was feeling quite depressed and defeated, and this incident was the last straw. म्हणजे लेखक म्हणतो की अत्यंत अपमानित आणि व्यथित झाल्यासारखं वाटलं आणि आधीच मला खूप निराश आणि कॉन्फिडन्स गेल्यासारखं वाटत होतं. त्यात ही घटना म्हणजे वरमी एखादा घाव लागावा तशा प्रकारे त्याला वाटत होतं. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. I felt out of place there and literally wanted to run away to Solapur and that very moment. However, it was only my self-esteem which stopped me. म्हणजे जणू तो एक शेवटचा आघातच आपल्यावरती झाला होता. मी पार कोलमडून गेलो होतो म्हणतो लेखक.
पण तिथे मला परक्यासारखं वाटू लागलं होतं. अक्षरशः त्या क्षणी सोलापूरला पळून जावं असं वाटत होतं, परंतु माझ्या स्वाभिमानाने मला त्या ठिकाणी थांबवलं. सडनली अ फीलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. अचानक एकाएकी माझ्या मनानं दृढनिश्चय केला आणि अत्यंत सामर्थ्याच्या भावनेनं उचल खाली आणि म्हणजे माझ्या मनाची पकड घेतली त्यावेळी. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. म्हणजे लेखक असं म्हणते की सोलापूर म्हणजे सोलापूरचा असून सुद्धा जर मी शाळा, कॉलेज आणि IIT मध्ये गणितातले अनेक पुरस्कार मिळवू शकतो आणि अव्वल नंबर पटकावू शकतो, तर माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असलं पाहिजे. मग मी हार का मानावी? व्हाय शुड आय गिव्ह अप? लेखक असं म्हणतो की व्हाय शुड आय गिव्ह अप? मी हार का मानावी? अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, आणि तेही इंग्रजीसारख्या एक क्षुल्लक गोष्टीसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. मी यापुढे हार मानणार नाही, उलट मी लढा देणार आणि त्या लढ्याचा निर्धार केला असं लेखक म्हणतोय. ॲज आय क्लाइम्ड the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. Normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate it in English, and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. म्हणजे हॉस्टेलच्या खोलीच्या पायऱ्या चढताना माझ्या मनात योजना तयार झाली की मराठीसारख्या स्थानिक आणि प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेल्या बऱ्यापैकी बहुतेक जण हे जे आहेत हे इंग्रजीत बोलण्याआधी मराठीत विचार करतात, मग त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करतात आणि मग ते भाषांतरित इंग्रजी जे असतात ट्रान्सलेटेड इंग्लिश, तर ते अत्यंत विचित्र पद्धतीनं संकोचून मग बोलायला प्रयत्न करतात. म्हणजे लेखकाने ते टीप दिलेली आहे, दोज हू वॉन्ट टू learn to speak English or the spoken English has to think in English. This is a basic. हे बेसिक आहे की आपण विचार मराठीत करतो म्हणून आपण मराठी बोलतो. when we start thinking English, we try our level best to utter sentences in English, असं लेखकाला सांगायचं आहे. पुढे म्हणतो लेखक, I had decided that I would do nothing of this sort. I wanted to achieve excellence. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. Whenever I would succeed in this or not, I always set my aims high. In this case too, I wanted to speak excellent, elegant and fluent English. म्हणजे असे काहीतरी करायचं नाही हे मी ठरवलं. काय करायचं नाही की मराठीत विचार करायचा आणि इंग्रजी ट्रान्सलेटेड बोलायचं, हे करायचं नाही ठरवलं. मला उत्कृष्टता मिळवायची होती आणि आपण करीत असलेली कोणतीही गोष्ट उत्तम प्रकारे करायची होती. म्हणजे अगदी हा जो माझा लहानपणापासूनचा आग्रह असायचा की आपण करायची ती गोष्ट उत्तम पद्धतीने करायची. यश मिळो अगर न मिळो, मी नेहमीच काही उद्दिष्टे उच्च ठेवतो. आत्ताही मला उत्कृष्ट, प्रभावी आणि अस्खलित इंग्रजी बोलायचे होते. मला लेखकाचा हा प्रवास वाचता वाचता मला अजून एक किस्सा सांगायचा आहे. आम्ही जवळपास 1 तासाभराचं ह्या लेखकाचं भाषण ऐकलं. आमच्याकडे कोल्हापूरमध्ये महावीर कॉलेज म्हणून एक कॉलेज, प्रसिद्ध कॉलेज आहे, तर त्या महावीर कॉलेजमध्ये आम्ही त्यांचं एक भाषण ऐकलं. ऑल द ऑडिटोरियम वॉज फुल विथ इंग्लिश टीचर्स अँड इवन including me, we were unable to understand his English. म्हणजे आम्ही समजू शकत नव्हतो त्या माणसाची इंग्रजी, इतकी फ्लुएंट इंग्लिश. व्हॉट इज हॅपनिंग बिफोर अस, असा तो म्हणजे प्रकार आम्हाला अनुभवायला मिळाला. म्हणजे ज्या मुलाला इंग्रजी अजिबात बोलता येत नव्हतं, तो मुलगा अस्खलित इंग्लिश ब्रिटिश माणूस ज्या पद्धतीनं बोलतो त्याच्यापेक्षा सुंदर पद्धतीनं इंग्रजी बोलणारा माणूस मी त्या दिवशी बघितला. ओके, नाउ विल कट बॅक टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. तर ते असं म्हणतात की ओके, माझी उद्दिष्ट मी उच्च ठेवतो
आणि आत्तासुद्धा मला प्रभावी आणि अस्खलित इंग्रजी मला बोलायचं होतं. म्हणजे फार एक्सलंट अँड एलिगंट इंग्लिश, फ्लुएंट इंग्लिश त्यांना पाहिजे होतं. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. ही तुम्हा सगळ्यांसाठी टीप महत्त्वाची आहे. सर्वात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्र आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. आय स्टडीड etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. मी व्युत्पत्तीशास्त्र आणि उच्चारशास्त्र या गोष्टींचा अभ्यास सुरू केला आणि एखाद्या वर्डचं मूळ रूप काय आहे, त्याचे उच्चार काय आहेत, ते कसे करायचे हे मी शिकलो. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, रिअलायझिंग माय मिस्टेक्स अँड correcting them myself all the time and improving day to day. मी आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करू लागलो आणि माझ्या चुका मी समजून घ्यायला लागलो, स्वतःच ते दुरुस्त करायला लागलो आणि दिवसेंदिवस माझ्यात सुधारणा होत गेल्या. मला वाटतं हा जो अनुभव त्यांनी शेअर केला तो मराठी भाषेत शिकणाऱ्या आणि नंतर इंग्रजीमध्ये मास्टरी मिळवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत हा अनुभव लागू पडतो. एव्हरी Marathi student who may be the teacher of English or who may be doctor or engineer, म्हणजे मराठी माध्यमात शिकून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले आणि फ्लुएंट इंग्रजी बोलणारे लोक, त्यांचा प्रवास हा असाच सुरू झालेला असावा असा माझा दावा आहे. याचं कारण असं की मी एका खेड्यात शिकलेला म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा आज इंग्रजीचा शिक्षक म्हणून मिरवत असताना आय एम व्हेरी प्राऊड फिलिंग दॅट आय स्पीक इंग्लिश. ओके, तो प्रवास असाच आहे कमी अधिक प्रमाणात. ओके, इट टूक अबाउट 9 to 10 months by which time I started. It took 9 to 10 months by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. म्हणजे मला सुमारे यासाठी 9 ते 10 महिन्यांचा काळ लागला. माझी भीती नाहीशी झाली होती आणि मला येस लेखकाच म्हणतो की माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि मला हॉस्टेलमध्ये घरच्यासारखं वाटू लागलं होतं. In my future career, about of 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. During that period, I had to give several presentations or negotiate many contracts with the CEOs, directors or VIPs in the US, UK और ऑस्ट्रेलिया. म्हणजे दरम्यानच्या काळात लेखक असं म्हणतो की नंतर माझ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमधील जगातल्या हजारो सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या मुख्य कार्यकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा सॉफ्टवेअर कंपनीचा मी प्रमुख बनलो. या कालावधीत मला अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधले CEO, संचालक किंवा अगदी VIP समोर कित्येक प्रेझेंटेशन्स मला द्यावी लागली, त्यावेळेला सादरीकरण करावे लागलेत आणि अनेक करारांच्यावर चर्चा वाटाघाटी कराव्या लागल्या. मी ते सर्व अतिशय सहजपणे करू शकलो असं लेखक म्हणतात. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाइम. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT दॅट आय could sign contracts with millions of dollars worldwide and also run large global software companies. या IIT मधल्या प्रयत्नांच्यामुळे मी जगभरातील कोट्यावधी डॉलर्सच्या करारांच्यावर स्वाक्षरी करू शकलो आणि मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्या देखील मी चालवू शकलो. म्हणजे IIT मध्ये आल्यानंतर लेखकांनी काय प्रकारचा अनुभव आपल्याला शेअर केला आहे. तुम्ही नीट हे जर पुन्हा एकदा वाचलं तर अधिक समजून येईल की माणूस जर प्रयत्न करत राहिला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मला वाटतं मला पहिला पार्ट या व्हिडिओचा या लेसनचा मला इथं थांबवायचं आहे. व्हेरी सून आय एम गोइंग टू मीट यू इन द सेम सब्जेक्ट, इन द सेम लेसन, in the second part of the video. Thanks for watching.